बिझनेस बंद पडू शकतच नाही, कारण बिझनेसला कॉम्पिटिशन खूप कमी आहे ॲज कम्पेअर टू नोकरी. माझी आजी ना, गोधडी माहिती असेल तुम्हाला, गोधडी शिवता. हा, तर ते असे मोठ्या घरांचे लोक ते स्वतः तरी काही शिवत नाही, ते आजी करायची. मला पैसा खूप अट्रॅक्ट करतो की पैसा कुठून येईल, कारण जी गोष्ट भेटत नाही ना माणसाला, त्या गोष्टीची ओढ जास्त राहते माणसाला. मग आपल्याला भेटत काय नव्हतं, पैसा. मग तो आणायचं कुठून, तर तो कसाही कुठून पण आणू. फक्त एक होतं की चुकीच्या कामाने करायचे, जे पण करायचंय ते चांगल्या मार्गाने करायचंय. आमच्याकडे ना 2 गाळे होते, हातगाडे. मग आता मला कॉलेजला पैसे लागायचेच. डेली शनिवारी रविवारी ना असे 1 किंवा 2 कॅरेटमध्ये केळी मिळायची, ते कॅरेट आणायचे केळीचे आणि ते शनिवार रविवारी विकायचे. बिझनेस काय असतो ना, की म्हणजे तुम्ही नसताना पण तो रन झाला पाहिजे, त्याला बिझनेस म्हणतात. कमी वयात जेव्हा आपण कोणाकडे जातो ना आणि सगळे मोठे मोठे लोक बसलेले राहतात, ते वयाने पण मोठे राहतात आणि पैशांनी पण मोठे राहतात, ज्यांना आपण अप्रोच करायला जाणार आहे. बिन लाजासारखं. आता लाज तर पहिल्यापासून नव्हती, केळीच विकलेली होती म्हटल्यावर काय, आपल्याला डेली एक गल्ली पकडायचं, प्रत्येक दुकानात कार्ड द्यायचं, हे आपलं प्रोडक्ट आहे. मग आता आपल्याकडे आज किती प्रकारचे त्यात व्हरायटीज बनतात? मार्केटिंगचा एक पार्ट असतो, तो पॅकेजिंग असतो. जेवढी तुमची सुंदर पॅकेजिंग, तेवढं तुमच्या मालाला किंमत असते. जो बिझनेसमध्ये नसतो ना, तर त्याला असं वाटतं की हा काय इन बिन करून आला, हा कारमधनं उतरला, आता बसेल खुर्चीवर जाऊन. नाही, तसं नसतं. त्यांनी कुठून तरी सुरुवात केलेली असते. आणि प्रत्येक बिझनेसला ना सुरुवातीला काही पर्सेंटेजमध्ये लॉस पण ठरलेला असतो. तर तो लॉस ना लोक कॅल्क्युलेट नाही करत. मोठे मोठे ब्रँड्स आहेत, ते पॅकेजिंगवरच का जास्त खर्च करतात हे लोकांना नाही कळत, की यांना असं वाटतं की यार नाही, एक्सपेन्स जास्त होतोय, मग तो आपला पैसा वेस्टेज. पण तो एक मार्केटिंगचा पार्ट आहे. की म्हणजे काय होतं, आपल्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये ना, जेव्हा आपण एक काहीतरी बिझनेस डोक्यामध्ये येतो, त्यावेळेस पहिल्यांदा विरोध होतो तो घरातून होतो. नमस्कार, मी विशाल आणि तुम्ही बघत आहात बोलू निवांत. अगदी छोट्या वयापासून म्हणजे कॉलेज लाईफपासून मला बिझनेसच करायचा आहे असं या तरुणाच्या डोक्यात होतं. आणि तो तरुण म्हणजे एक आयडॉल बनला आहे आज. तर काय या तरुणाची कहाणी आहे, कसे याला संघर्षाचे दिवस काढावे लागले आणि कसं संघर्षाचे दिवस संपल्यानंतर आता एक यशोगाथा आपल्या डोळ्यासमोर ती चित्रित करायची. त्या गेस्टचं नाव आहे वैभव पवार आणि ते नाशिकचे आहेत. तर सुरू करूयात. तर कसे आहात तुम्ही? नमस्कार, मी वैभव पवार. लहानपणापासून आपण नाशिकमध्ये वाढलो आहे आणि नाशिकमध्ये आपण आता स्थायिक आहे. त्याच्यानंतर आपण बिझनेस करतोय नाशिकमध्ये. ओके. हां, मी नाशिकमध्ये असं होतो की लहानपणापासून मी मामांकडे होतो शिकायला. ओके. तर म्हणजे मी जेव्हा 8-9 महिन्याचा होतो त्यावेळेस मला म्हणजे मी खूप आजारी होतो. तर त्याच्यानंतर मग मी माझ्या मम्मी पप्पांनी मला, म्हणजे आमचं जळगावचे आम्ही प्रॉपर, तर मला जळगावला ॲडमिट केलं. तर जळगावला ॲडमिट केल्यानंतर आमच्या गावचं पाणी खराब आहे असं डॉक्टरांनी सांगितलं, पाण्यामुळे झालेलं आहे. तर मग माझ्या पप्पा आणि मम्मींनी मला आजींकडे पाठवलं, म्हणजे थोडक्यात माझ्या मामांकडे. तर ते गावाला होते त्यावेळेस. मग त्याच्यानंतर ते नाशिकला शिफ्ट झाले. मग ते मला तो लळा लागून गेला होता की आजींचा, मामांचा. तर त्यानंतर मग ते गावाला आपलं नाशिकला शिफ्ट झाले. मग त्याच्यानंतर मला जो लळा होता तो त्यांच्याकडून खेचून घेऊन आला. मी त्यांच्यासोबतच नाशिकला शिफ्ट झालो. मग तिथे सगळं शिक्षण वगैरे ह्या त्या गोष्टी, कॉलेज लाईफ, म्हणजे अगदी बालवाडीपासून तर कॉलेज लाईफ किंवा आत्तापर्यंत सुद्धा मी नाशिकमध्येच आहे. आता तिथे असं होतं की मामा त्यांची पण परिस्थिती इतकी काही खूप म्हणजे चांगली होती असं काही नव्हतं. त्यांचे पण खूप हालाकीचे दिवस होते. आता आणि वडिलांचे पण काही, आमचे काही खूप जास्त चांगले दिवस होते असं पण नव्हतं. म्हणजे दोघीकडे आमची परिस्थिती बिकटच होती. तर त्यानंतर मग आम्ही शिफ्ट झाल्यानंतर मग आजींनी मला एक छोट्या शाळेत टाकून दिलं आणि आजी आणि मामा ते कंपनीत होते. तर आजींनी, आता कर्ज असल्यामुळे माझी आजी खूप म्हणजे माझ्यासाठी आयडल आहे. अच्छा. हा, कारण ती असा विषय आहे की एक माणूस जेवढं नाही करू शकत ना तेवढं त्या बाईने केलंय तिच्या घरासाठी म्हणा किंवा तिच्या मुलांसाठी म्हणा, म्हणजे माझ्या मामांसाठी. तर
माझी आजी ना त्यावेळेस म्हणजे आता मी पहिली दुसरीला असेल आणि कळतं आता आपल्याला पहिली दुसरीला असल्यावर सुद्धा की कोण काय करतंय, कसे दिवस काढतंय. आणि ते मोठं झाल्यानंतर अजून जास्त रिअलाइज होतं की नाही यार आपण या दिवसातून गेलो. तर माझी आजी ना म्हणजे खूप ते गोधडी माहिती असेल तुम्हाला, गोधडी शिवतात. हा, तर ते असे मोठ्या घरांचे लोक ते स्वतः तर काही शिवत नाही. मग ते आजी करायची की याच्या त्याच्या घरून घेऊन येणं किंवा त्यांच्या घराचे पापड करणं, हे ते लहानपणापासून बघत गेलो की यार आजी करते नाही का. आणि असं होतं ना की आजी म्हणजे तेव्हा असं कळायचं नाही, पण आता जेव्हा ते आठवतं ना की यार असे पण दिवस होते. ते आजी ना अशी घेऊन यायची माझ्या कमरेवरती एक गसोडं की ही गोधडी शिवायची आहे, मग एवढं मटेरियल आपल्याला लागेल, तर ते त्या दुसऱ्यांच्या घरून घेऊन यायचं, मग ते शिवायचं आणि मग ते दुसऱ्यांना द्यायचं. म्हणजे ते आणि मग त्याच्यातून पैसे वगैरे ते थोडे 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 5-25 म्हणजे ते आता पहिली दुसरी म्हणजे 2006-07चा वेळ. तर त्यावेळेस काय 5-25 रुपयासाठी आपण म्हणजे आजी काम करायची. आणि मग तिथून जसं जसं मग मोठं होत गेलो की यार परिस्थितीची म्हणजे जाणीव होतीच आपल्याला की आपली नाहीये बुवा तेवढं की आपण सगळ्याच गोष्टी अफोर्ड करू शकतो. छोट्या शाळेतनंच वरती गेलो. मग त्याच्यानंतर थोडं शिक्षण वगैरेमध्ये मग माझं शिक्षण 10वी नंतर मग डिप्लोमा वगैरे केला. मग डिप्लोमाला थोडं म्हणजे कॉलेज वगैरे थोडं चांगलं होतं. तर तिथे असं होतं ना की तिथे म्हणजे खूप सारे म्हणजे जास्त पर्सेंटेजमध्ये मुलं ना पैशावाल्यांचे मुलं होते आणि खूप कमी पर्सेंटेजमध्ये आपले मिडल क्लास लोक होते. अच्छा. तर तिथे असं व्हायचं ना की मी बघायचो यार यांची लाईफस्टाईल किती छान आहे. आणि तिथून मग जो अभ्यास डोक्यात घुसत गेला की हे लोक काय करता, यांचे वडील काय, यांचे वडील काय करता. मग तिथून मग नाही यार बिझनेसमॅनच आहे, गव्हर्नमेंट जॉबवाले पण आहे, पण त्या रेशोमध्ये यांच्याकडे पण कमी आहे की जे हे बिझनेसवाल्यांपेक्षा. आता जे गाड्यांचं कंपॅरिझन आपण करतो आता यंग एजमध्ये काय काय म्हणजे काय व्हिज्युअल असतं ना, यार ही गाडी छान आहे, हे किती छान आहे, हा किती कपडे छान घालतो. मग ते कुठून येतं, मग ते बिझनेसमधनं येतं. मग तिथून सुरुवात झाली आणि मग डोक्यात तिथून म्हणजे आता कसं असतं ना, आपली मिडल क्लास फॅमिली म्हणा किंवा मराठी टिपिकल फॅमिली म्हणा, यांच्या डोक्यात एकच असतं, शिक्षण झालं, 10-15 हजाराची नोकरी घ्यायची, लग्न करायचं, सेट व्हायचं, एखादं 1 BHK घर घ्यायचं, 1 RK घर घ्यायचं, हप्ते पडत बसायचे जीवन. म्हणजे ते आयुष्यभर तेच चालणार. इकडून तिकडून जमा करायचे, ते हप्ते गोळा करायचे, परत सॅलरी आली की झिरो. मग तिथून नाही म्हटलं यार काहीतरी करावं लागेल. मग कोविड आला. मग कोविडमध्ये थोडंसं सगळ्यांच्या गमती अशा डगमगायला लागल्या. मग तिथून आहे ना मला काहीतरी करायचं म्हणून मी असं कंटिन्यू सर्चिंग करत राहायचो. अच्छा. की आपल्याला काय करता येईल. मला बिझनेस नाही, मला पैसा खूप अट्रॅक्ट करतो की पैसा कुठून येईल. कारण जी गोष्ट भेटत नाही ना माणसाला, त्या गोष्टीची ओढ जास्त राहते माणसाला. मग आपल्याला भेटत काय नव्हतं, पैसा. मग तो आणायचा कुठून, तर तो कसाही कुठून पण आणू. फक्त एक होतं की आपण चुकीच्या कामाने करायचे, जे पण करायचं आहे ते चांगल्या मार्गाने करायचं आहे आणि सक्सेस पण मिळवायचं त्याच्यात. मग आता तसं बघायला गेलं तर मी जे 10वीला होतो, 10वीला असताना मग आता ज्या कंपन्या असतात, आता आमच्या इथे MIDC सातपूर MIDC, मी एका कंपनीत गेलो, तिथे मला घेतलं पण, अशी छोटी कंपनी होती. पण त्यांनी म्हणजे असंच कॉन्ट्रॅक्टर होता तो, मी घेऊन टाकला. मग तिथे त्यांनी बघितलं म्हणजे गेटवरच जेव्हा ते ऑफिसर वगैरे राहता, मी एकदम असं छोटा वाटत होतं त्यांना. हे वाटत होतं म्हणजे होतोच की 10वीला किती मोठा दिसणार ना माणूस. तर त्यांनी बघितलं तिथे की यार हा पोरगा, ते मग त्यांनी मला साईडला घेतला. मग मला त्या कॉन्ट्रॅक्टरने सांगितलं होतं की वय 18च्या प्लसच सांगायचं, नाहीतर तुला काढून टाकतील. मग मी तसं आता काय गरज असते माणसाला खोटं बोलावं लागतं कुठेतरी. तर मग मी त्याला बोललो की म्हटलं 18 आहे. म्हणे नाही म्हणे तुझं 18 वाटत नाही म्हणे. मग त्यांनी थोडं प्रेशर केलं. आता ते मोठे होते, किती पण केलं आणि आपण पहिल्यांदा मग ते म्हणजे घाबरल्याने मग मी ते सांगून दिलं
नाही म्हटलं 18 नाही, माझं 16-17 वय म्हटलं, 18 कम्प्लीट नाही म्हटलं. त्यांनी मला असं खांद्यावर हात ठेवला, म्हणे बाळा म्हणे, म्हणजे याचा प्रॉब्लेम आम्हाला पण येईल, तुला पण येईल, तुझ्या पॅरेंट्सला पण येईल, सो तू जा बुवा, नाही का, तुला नाही भेटू शकत तिथं काम. मग तिथून काम नाही मिळालं मला. मग आपल्याला पैसा तर पाहिजे होता. मग ना माझे बाबा आहे ना, ते केळी विकायचे, केळी, नारळ, म्हणजे फ्रूटचा बिझनेस होता. असं गल्लोगल्ली फिरून फेरीवरचे जे लोक असतात तसं. तर मग आमच्याकडे ना 2 गाळे होते, हातगाडे. मग आता मला कॉलेजला पैसे म्हणजे लागायचेच. मग मी डेली शनिवारी रविवारी ना असे 1 किंवा 2 कॅरेटमध्ये केळी मिळते, ते कॅरेट आणायचे केळीचे आणि ते शनिवारी रविवारी विकायचे. की ज्यावेळेस कॉलेजला सुट्टी असेल, कधी कधी आम्हाला शनिवारी पण सुट्टी असायची, तर मग ते त्याच्यात ना एका कॅरेट मागे हार्डली 120, 150 असे रुपये मिळायचे. आणि तो खर्च का, म्हणजे तो पैसा का कुठे यूज करायचो मी, मला आहे ना जायला यायला 10 रुपये लागायचे, येऊन जाऊन 20 रुपये लागायचे, म्हणजे 6 दिवसाचे पकडले तर तुमचे 120 रुपये. मग मला ते एका कॅरेटमधनं मिळायचे. आणि जर काही वरती मिळाली एखाद दिवशी जास्त पण मिळायचे, तर मग ते कुठेतरी आपल्याला खर्च पाण्याला की ही वस्तू घ्यायची, ती वस्तू घ्यायची, याच्यासाठी एक. आणि कॉलेजमध्ये पर्सनॅलिटी पण अशी नव्हती की खूप चांगलं, कारण पैसे नसले ना तर माणसाला ते कपडे घालणं हे अफोर्ड नाही करू शकत माणूस, की चांगलं दिसणं, चांगलं राहणं. मग माणूस जसा आहे तसंच राहतो त्याला. मग ते पण मग त्या गोष्टीची कधी लाज नाही आली. आणि म्हणजे असं व्हायचं ना कधी कधी, की आता शनिवारी मी कधी कधी कॉलेज पण बंक करून द्यायचो की ह्या कामासाठी. तर मग आणि आमच्या एरियाचे व्हॅन जायच्या की तो कॉलेजला, की माझ्यासोबतचे मुलं किंवा काय म्हणता मुली असो, तर मी असा फेरीवर फिरत राहायचो आणि ते कॉलेजला जात राहायचे. तेव्हा मला असं वाटायचं नाही. आणि ते खालचं काम आहे ना, कधीपर्यंत तुम्हाला वाटतं जोपर्यंत तुमच्या हातात ना सक्सेस नाही मिळत. आणि ज्या वेळेस ना जे ते काम कधी तुम्हाला मोठं वाटायला लागतं, ज्यावेळेस तुमच्याकडे काहीतरी तुम्ही अचिव्ह करून घेता ना, की यार नाही आज आपण अचिव्ह करून घेतलं आणि आपण ह्या गोष्टीतून आपण अचिव्ह केलंय, की इथून म्हणजे कुठल्या तरी पॉईंट पर्यंत पोहोचलोय आणि ते पण खालच्या पॉईंटने, त्यावेळेस आपल्याला ती गोष्ट आहे ना छोटी नाही वाटत. ते आपण म्हणजे ते प्राऊडली सांगू शकतो. त्यावेळेस ते आपण प्राऊड नाही करू शकत त्या गोष्टीवर, की यार मी हे काम करतोय. कोणीतरी बघितलं की असं वाटतं बघायला नाही पाहिजे, मी असं मानलं पाहिजे, किंवा माहिती भरपूर जणांना होतं की हा असं हे काम करतो वा. पण ठीक आहे, काही लोकांनी जज पण केलं, काही लोकांनी सपोर्ट पण केला त्या गोष्टीला. आणि असतात म्हणजे आता एकदा ना मी फिरत होतो, तर मला ना एक जण बोलला होता की म्हणे आयुष्यभर हेच काम नको करत राहायचो म्हणे, म्हणजे शाळा बिळा शिक म्हणे, कॉलेज वगैरे कर म्हणे पूर्ण. तर मला आज असं वाटतं की नाही यार, मी कॉलेज पण केलं आणि आज मी म्हणजे माझ्या पायावर जो आहे उभा. कारण बिझनेसमध्ये ना सपोर्ट मला आज घरच्यांनी पण नाही केलंय ना बाहेरच्यांनी केलंय. जे काही तेच विचारायचं होतं, नंतर पुढचा प्रश्न विचारणारच आहे मी तो, की म्हणजे काय होतं आपल्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये ना, जेव्हा आपण एक काहीतरी बिझनेस डोक्यामध्ये येतो त्यावेळेस पहिल्यांदा विरोध होतो तो घरातून होतो. हेच विचारायचं होतं पुढे. नाही कसं असतं ना माहिती का, आता माझ्या पण म्हणजे सेम कंडिशन आहे. मी ना मशीन वगैरे बघून आलो, म्हणजे मला जेव्हा चालू करायचं होतं, आता जेव्हा बिझनेस स्टार्ट करायचा होता मला, तर मी सगळं सेटअप वगैरे बघून आलो त्या माणसाचा कसा आहे काय आहे. म्हणजे तो खूप कमी पैशात होता आणि म्हणजे मी जो सेव्हिंग करून ठेवलेली होती त्या सेव्हिंगला होता तो मिळता जुळता मला थोडंफार इकडून तिकडून. म्हणजे त्यावेळेस माझा आता जेव्हा मी बिझनेस स्टार्ट केला तेव्हा माझं काही वय असेल 20-21 वर्षाचं, जेव्हा प्रोफेशनल बिझनेसमध्ये मला घुसायचं होतं. म्हणजे त्याच्या आधी तर मी आता हे तर तुम्हाला सांगितलं मी केळीच विकत होतो, आणि त्याच्या आधी मी केटरिंगमध्ये पण काम केलं, हॉटेलमध्ये पण काम केलं, वाढण्या वगैरे पासून ह्या त्या गोष्टी, तर ते पण काम होतं. आणि त्याच्यानंतर मग मी ठरवलं की यार हे आपण ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे, आणि आपल्याला अजून शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर जॉब पण मिळून जाईल. तो जॉब पण मिळाला आणि केला पण, म्हणजे थोडे दिवस. खूप काही मोठी नोकरी नव्हती, 12-15 हजाराची नोकरी होती. तर त्याच्यातनं मग थोडी सेव्हिंग करत गेलो. आता राहायला मी मामांकडेच होतो, तर खर्च वगैरे काही कमी लागायचा. मग
मी जेव्हा ही मशीन्स वगैरे बघितलं, सर्चिंग वगैरे केली की आपल्याला काहीतरी करायचं आहे, मला मग हे दिसलं की पेपर बॅगची मशीन आहे बा विक्रीला ऑनलाईनच. अच्छा. हां, तर मग मी तो केला कॉन्टॅक्ट त्या माणसाला की काय तुमचं कसं होतं, काय होतं? आणि तो बोलला की आमचा सेटअप बिझनेस होता, पण तो कोविडमध्ये आम्ही कोलॅप्स झाला. तर आता तो म्हणजे ब्रेक आहे, तर तुम्ही टेक ओव्हर करू शकता. आम्ही वाटलं तर तुम्हाला कॉन्टॅक्ट लिस्ट वगैरे देईल त्याची. जे ते वेगवेगळे सेक्टर होते, वेगवेगळे बिझनेस होते आणखी. मग असं का वाटलं की आपण हेच करावं म्हणून? त्याच्यात असं झालं ना की मी जेव्हा शोधत होतो, अ, मग खूप सारे बिझनेस होते आणि त्याला इन्व्हेस्टमेंट पण खूप होती. हां, हां, हां. मला तो हा बजेटमध्ये मिळाला आणि बजेटमध्ये मिळाला आणि जे होतं ते इको फ्रेंडली होतं, की इन फ्युचर याचा इम्पॅक्ट खूप जास्त आहे, की सपोज प्लास्टिक बॅन होणं खूप मोठी गोष्ट आहे आपल्या भारतात. पण ज्याचा म्हणजे ज्यांना प्रीमियममध्ये कुठेतरी करायचं असतं, तर ते पेपर यूज करता. म्हणजे आज तुम्ही कुठले पण मोठे मोठे ब्रँड्स बघा, ते कधी प्लास्टिक यूज करताना नाही दिसत. आज लोकल ठीक आहे, ते लोक करतात की नॉन ओव्हनमध्ये ज्यांना खूप कमी पैशात कमी चिप रेटमध्ये द्यायचं आहे, कमी पॅकेजिंगमध्ये द्यायचं आहे, कमी बजेट आहे पॅकेजिंगचं त्यांचं, तर ते लोक. म्हणजे हे मी रिसर्च केला की म्हटलं याच्यात मार्केट गॅप खूप आहे पेपर बॅग्समध्ये, मॅन्युफॅक्चरर खूप आहे. आणि ते असं होतं ना की तो बिझनेस आहे ना हँडमेड होता जेव्हा मी घेतला, कारण तो किती पण गेला तर कमी बजेटमध्ये होता. मग तो हँडमेड होता, तर मग हँडमेड असल्यामुळे तो एक प्लस पॉईंट पण होता माझ्याकडे, की माझ्यामुळे कोणाला तरी रोजगार पण मिळेल. अच्छा. हा, भलेही तो कमी असेल, पण कोणाचं तरी काहीतरी छोटी मोठी गरज पूर्ण होईल. हां, हां. तर त्या माणसाशी कॉन्टॅक्ट केला. मग मी ते मशीन्स वगैरे बघून आलो आणि संध्याकाळी आल्यानंतर सांगितलं घरी की मी असं असं करतोय. त्याच्यात ना त्यावेळेस काय रिएक्शन होते त्यावेळेस घरच्यांची? नाही, रिएक्शन अशी होती, तर सांगतो ना. म्हणजे माझं आहे ना, म्हणजे मावस मामा होता, तो पण तिथेच होता. तो असं जॉब करत होता. मग आमचं असं चालायचं की काहीतरी करू काहीतरी करू. त्याच्यानंतर तो वेगळा झाला, म्हणजे तो गेला परत गावी. तर ते आता सगळं मीच बघतोय. तर त्यावेळेस आम्ही ते चालू केलं होतं की ही सर्चिंग वगैरे. मग मी त्याला सांगितलं की असं असं मिळालं आहे मला. मग आम्ही दोघांनी ते मशीन वगैरे बघून आलो. बघितल्यानंतर मग घरी सांगितलं की संध्याकाळी जेवता जेवता की असं असं आहे, आपण पेपर बॅगचं करू शकतो का? आणि घरच्यांना बिझनेस म्हटलं की काय येतं, एक तर ड्रायव्हिंग लाईन, म्हणजे आमचे मामा ड्रायव्हिंग करतात, एक तर ड्रायव्हिंग लाईन, एक किराणा दुकान, अशा छोट्या मोठ्या गोष्टी की ज्याच्यात बिझनेस काय असतो ना, की म्हणजे तुम्ही नसताना पण तो रन झाला पाहिजे, येस. त्याला बिझनेस म्हणतात. नाहीतर हे सेल्फ डिपेंडंट म्हणजे काय म्हणतात, जे तुम्ही स्वतः काम करूनच सगळं करताय, स्वतःच हँडल करताय, ओन त्याला मॅनरने. हा, तसं तो नाही बिझनेस होत. नसतो. तर मी सांगितलं असं असं आहे म्हणून की आपल्याला करायचं आहे, मी बघून आलोय ह्या किमतीत आहे. मग घरच्यांनी विचारलं वेगळा पैसे आहे का? म्हटलं आहे, मी लावतोय. मग घरच्यांची रिएक्शन म्हणजे असंच तोंड वाकडं केलं थोडं, बघ तुला काय करायचंय, काही नाही, आम्ही काय तुझ्या मर्जीचे मालक नाही. ते इमोशनल डॅमेज करायचं नाही का? ठीक आहे भाई, आपण मग तरी पण मी म्हणजे त्यावेळेस माणूस जे असतो ना, ते म्हणजे दोन ठिकाणी आपलं हे चालू असतं. घरचे म्हणतात ते करायचं का ते म्हणतात होईल का नाही, मग काय करायचं नक्की? बरं, हा केलं तर होईल आणि नाही, जर नाही झालं तर मग घरचे काय म्हणतील? हा, फेल झालं तर काय होईल? हा. तर तो एक पॉइंट होताच की काय होईल. पण म्हणजे मी ना आधीपासून असंच की भाई जे पण करेल ना बिझनेसमध्ये ते पूर्ण करून दाखवेल. तर म्हटलं भाई डिसिजन घेतला की म्हटलं म्हणजे 1-2 दिवस गॅप गेला. डिसिजन घेतला की म्हटलं नाही करायचा. मग त्यांना म्हटलं की करू आपण, जे होईल ते होईल, बघून घेऊ पुढचं पुढे. मग चालू केलं नाही का, त्याच्याशी बोलणं वगैरे, सगळे डील वगैरे फायनल केली. रेंटने मशीन घेतलं होतं मी तेव्हा. ते फायनल वगैरे केलं आणि मग जागा वगैरे बघितली. जागेचे रेट खूप जास्त. मग ते जागेचे रेट असे होते ना की माझा पगारापेक्षा जास्त
म्हणजे मी जो जॉब करत होतो त्याच्या पगारापेक्षा जास्त जागेचे रेंट जात होते. अच्छा. म्हटलं भाई आपण कमवणार काय, सपोज बिझनेस तर लगेच चालू नाही होणार. हम्म. आपल्याला त्यांचं जरी म्हणजे कस्टमर सेटअप असेल तरी आपण आपल्याला कुठेतरी जाऊन अप्रोच करणं आहे, त्यांना वेळ घेतील, ते 6 महिने 1 वर्ष जाईल, की पहिला कस्टमर भेटायला किती वेळ जातो हे माहीत नसतं. बरोबर. आपल्याला वाटतं की जेव्हा पहिला बिझनेस चालू करतो ना माणसाला, म्हणजे मीच नाही कोणी पण घ्या, असं वाटतं की यार चालू करून देऊ, हे मशीन सेटअप झाले मग आपला बिझनेस रन होऊन जाईल. पण नाही, जोपर्यंत कस्टमर येत नाही तोपर्यंत बिझनेस स्टार्ट होत नाही. मग त्याच्यानंतर आम्ही मशीन्स वगैरे सेट केले. एक जागा बघितली. जागा अशी होती, एकदम असं पडकं होतं पत्र्याचा, साईडने एकदम जुनाट पत्रे गंजलेले वगैरे. एक 10x10ची पण खूप मोठी होईल जागा. 10x10 पेक्षा पण 70 एक स्क्वेअर फीटची जागा होती ती. अच्छा. हां, तर त्याच्यात ते मशीन घेतला, एक सेटअप वगैरे लावला, कम्प्युटर वगैरे घेतला. कम्प्युटर आम्हाला डिझायनिंग वगैरेसाठी लागतं. मग तो सगळा सेटअप लाखभर रुपये आमचे लागले त्याच्यात, पेपर रॉ मटेरियल वगैरे आणणं. तर तो चालू केला. चालू केल्यानंतर आहे ना खूप प्रॉब्लेम यायला लागले. कस्टमरला अप्रोच करणं खूप अवघड जायला लागला, की कमी वयात जेव्हा आपण कोणाकडे जातो ना आणि सगळे मोठे मोठे लोक बसलेले राहतात, ते वयाने पण मोठे राहतात आणि पैशांनी पण मोठे राहतात, ज्यांना आपण अप्रोच करायला जाणार आहे. तर मी असं डायरेक्ट बिन लाजासारखं, आता लाज तर पहिल्यापासून नव्हती, केळीच विकलेली होती म्हटल्यावर काय आपल्याला. मग जायचो, कार्ड छापले, डेली एक गल्ली पकडायचं, प्रत्येक दुकानात कार्ड द्यायचो, हे आपलं प्रोडक्ट आहे. ॲक्च्युली तेव्हा प्रोडक्ट पण नव्हतं माझ्याकडे, कारण कस्टमरच नाही तर प्रोडक्ट कुठून बनवणार. बरोबर. म्हणजे काय दाखवणार, की सपोज आता एखाद्या कस्टमर आहे माझा, मग आता तो कस्टमर जेव्हा ऑर्डर देईल मग त्याचं कस्टमायझेशन होतं, प्रिंटिंग होते, मग ते आपण प्रिंटिंग कोणत्या कशी करतोय, काय करतोय, तर त्या हिशोबाने करतो. आणि मग ते दाखवणार काय ना, की हे आम्ही यांचं काम केलंय. मग आम्हाला आहे ना थोडं 6-1 महिने गेले, 0 याच्यावर घरून सगळं देतोय. आणि ते जागेचं रेंट एवढं बरं होतं की आम्हाला खूप कमी होता, 1500 रुपये त्यावेळेस जागेचा रेंट होता. अच्छा. हां, ते मी 4-5 वर्ष चालवलं असेल, नाही 3.5 वर्ष चालवलं मी तिथे. मग तिथे कारण आणि मेन म्हणजे काय होतं ना, कस्टमरकडे जाण्याचा उद्देश हा होता, जरी कस्टमरचा समोरून जरी कॉल आला ना मला, की आम्हाला काहीतरी करायचं आहे पॅकेजिंगमध्ये, पेपर बॅग्स वगैरे, तर त्यावेळेस काय व्हायचं ना, मी माझ्या दुकानात नाही बोलू शकत होतो त्यांना, की इम्प्रेशन डाऊन होतं, की ह्या जागेत हा व्यक्ती हे काम करेल का. कारण ती जागा बघून असं वाटायचं की एकदम उजाड जागा आहे, तिथे काही चालू आहे की नाही तेच कळायचं नाही लोकांना. तर मग त्याच्यासाठी पण काय स्ट्रॅटेजी होती, सर मी इकडे आलोय, तुमचं कुठे आहे सर. अरे आता आमच्याकडे कॉलेज रोड, गंगापूर रोड हा खूप हायफाय एरिया आहे आणि तिकडचेच बरेचसे कस्टमर असतात आमच्याकडे. तर सर तुम्ही कुठे आहे. हां, ते बोलले कॉलेज रोडला. हा सर मी इथेच आहे, भले मी घरी असो. म्हणजे आपले ते भेटायला नको त्यांना. हा, मला माझा सेटअप का नव्हता दाखवायचा, की समोरच्यानी निगेटिव्ह पॉईंट नव्हता काढायला पाहिजे माझ्यात, की यार हा काम तर मी करणार, कुठून पण कसं पण रात्र दिवस करून ते काम करून देणार. पण त्याच्या आधीच काय होतं ना, की तुम्हाला जज करून घेता, की तुमच्या कपड्यांवरनं, तुमच्या जागेवरनं, तुमचं म्हणजे सेटअपवरनं. मग तिथे जायचं, त्यांना भेटायचं, सर असं असं आहे. मी पोहोचूच द्यायचो नाही बऱ्यापैकी लोकांना, की माझ्या इथे न भेटणं हे जास्त इम्पॉर्टंट होतं मला ते. मग त्यावेळेस मग चालू केलं, की एक कस्टमर मिळाला मला पहिला, आणि अजून एक कस्टमर मिळाला होता. त्याच्यात मला आहे ना तो कस्टमर लॉस झाला माझा पहिल्याच ऑर्डरमध्ये. तो म्हणजे त्यांच्यासोबत असं झालं होतं, चुकी ॲक्च्युली माझी होती, मी नवीन होतो. त्यांचं आहे ना बिझनेस होता एक, त्याच्यासाठी पेपर बॅग पाहिजे होती आणि मी काम पण घेतलं त्यांचं. आणि मी नवीन होतो, मला म्हणजे एकदम अनस्टेबल असतं प्रोफेशनल बिझनेसमध्ये माणूस, की यार कसं करता येईल ना. तर त्यावेळेस ना काय झालं, मी त्यांची ऑर्डर वगैरे घेतली, ॲडव्हान्स वगैरे घेतला आणि त्यांनी सांगितलं असं असं प्रिंट करायचं आहे, तसं तसं रेट फायनल वगैरे केले, सगळं झालं.
मग मी त्यांना सांगितलं की ह्या साईजमध्ये, आणि नॉलेज एकदम झिरो होतं. म्हणजे मला आहे ना आमच्या इंडस्ट्रीत आहे ना, पेपर इंडस्ट्रीमध्ये, तर BF म्हणून एक हे असतो, बस्टिंग फॅक्टर. अच्छा. हा, तर तो आहे ना, काय पेपरची स्ट्रेंथ डिफाईन होते त्याच्याने, की तो पेपर किती चांगल्या क्वालिटीचा आहे. हम्म, हम्म, मला ते सुद्धा नव्हतं माहिती. हम्म, हम्म, हम्म. आणि काय झालं ना, ही ऑर्डर वगैरे फायनल केली. त्यांनी मला सांगितलं की एवढ्या दिवसात. आता कस्टमरचं कसं असतं ना, कस्टमर आहे ना, ऑर्डर फायनल करायला भले 1 महिना लावेल, पण कस्टमरने ज्या दिवशी ॲडव्हान्स दिला ना, त्याला असं वाटतं की कस्टमरला असं वाटतं की माझं काम आजच चालू झालं पाहिजे. हा, बरोबर. मी पैसा दिला, हम्म, भले माझी ऑर्डर फायनल करायला मला 1 महिना लागला, मग त्याच्याशी मला घेणं देणं नाही. बरोबर. मग मी आज तुला पैसे दिला ना, आज माझं काम चालू झालं पाहिजे. हम्म, हम्म, मग तो प्रेशर होता एक त्या कस्टमर विषयी. हम्म. मग मी घेतला तो, म्हणजे एकदम घाईगडबडीत सगळे निर्णय घेत गेलो, की प्रिंटिंग वगैरे सगळं एकदम झटकेपट. आणि मी पण घाबरलेलो की यार आपल्याला ऑर्डर मिळाली आणि ती ऑर्डर आपल्या चुकीमुळे जायला नको. पण मी हे नाही विचार केला की आपण चूक न करण्याच्या नादातच चूक करून जाऊ. अच्छा, पहिली ऑर्डर. हा, पहिली ऑर्डर. तर काय झालं ना, मी पेपर शोधत होतो, आणि पहिली गोष्ट मला रॉ मटेरियलच मिळत नव्हता. पेपरचा इतका प्रॉब्लेम आला की म्हणजे लोक उभंच नाही करायचे की हाय बुवा आमच्याकडे. आणि मी पेपर अप्रोच कसं करायचो, आमचे जे करोगेशन बॉक्सवाले असतात लोक, तर ते रोलमध्ये येतात. मग मी त्यांना अप्रोच करत गेलो की सर, तुमच्याकडे जो उरलेला सुरलेला रोल असेल ज्याच्यात माझं काम होईल, तर तो पेपर द्यावा. तिथून पण मला रिजेक्शन मिळत गेले की अरे तू हे काम करशील तर मग आम्ही काय करू. मला मिळालं पण हे उत्तर भरपूर ठिकाणी. आणि मी म्हणतो मराठी माणूस आता तयार व्हायला नको. हा, पण अरे तुमचं प्रोडक्ट वेगळं होतं, म्हणजे त्यांचं प्रोडक्ट वेगळं होतं, आणि माझं प्रोडक्ट बिलकुल मी म्हणजे एकदम त्यांना असं वाटायचं की अरे हा पेपर बॅग बनवतोय, पण उद्या उठून हा माझ्या बिझनेसमध्ये घुसला तर. हा, असं होतं. पण म्हणजे ठीक आहे, पण ते आपण हार तर मानायची नव्हती. मग मला ना एक करोगेशनवालाच भेटला. त्यांनी ना म्हणे ठीक आहे देईल. त्यांनी खूप हाय रेट लावला मला. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं बस्टिंग फॅक्टर, ते मला कळालंच नाही की काय असतं हे बस्टिंग फॅक्टर. आणि त्यांनी मला सांगितलं की असा पेपर मिळेल तुला ह्या मला कस्टमर रिक्वायरमेंट पूर्ण करून द्यायची होती. मी त्याच्या गडबडीत त्याला ॲडव्हान्स पण देऊन टाकला. त्याला सांगून दिलं मला पेपर कटिंग करून दे ह्या साईजमध्ये. हा बोलला. मग मी केलं ते सगळं केलं, आणि पेपर घेऊन आलो. प्रिंटिंग केला गेला. मला कळालंच नाही. तो पेपर घेतला, गाडीत टाकला, तर दिला प्रिंटिंगला. तो पेपर आला, बॅग्स बनल्या. कस्टमरला प्रिंटिंग वगैरे पण आवडली. पण कस्टमरने ना जो काही त्यांचा जुना वेंडर होता, त्याला ती बॅग दाखवली, आणि त्याचा अंदाज मला पण नव्हता की माझं काय चुकलंय त्याच्यात. आणि कस्टमरला ते जेव्हा मी बॅग्स दिल्या ना त्यांनी साईज वगैरे बघितल्या, प्रिंटिंग वगैरे बघितली, क्वालिटी खूप छान, पण पेपरची क्वालिटी खूप लो होती. अच्छा. हा, जी हार्डली खूपच, म्हणजे मी आज तो पेपर आहे ना, मी माझ्या एका पण कस्टमरला यूज नाही करू शकत. त्यांनी किती पण सांगितलं ना की मला रेट तोडून पाहिजे, तर मी तसा पेपर यूज नाही करणार. मी सांगेल भाऊ तू माझ्याकडनं बॅग नको घेऊ, पण मी कमी रेटमध्ये बिझनेस नाही करत. मी तुम्हाला रेट घेईल पण चांगली क्वालिटी देईल. तर त्यांचं मग त्यांनी त्यांच्या वेंडरला दाखवलं. त्यांचा वेंडर बोलला अरे, म्हणजे त्यांच्या वेंडर काय असं केलं त्यांना की ही बॅग मी 4 रुपयात देईल, 3.5-4 रुपयातच देईल, आणि ते बॅगचा रेट मी खूप जास्त लावलेला होता. मला वाटलं यार, म्हटलं म्हणजे त्यांच्याकडे ना माझं थोडं पेमेंट बाकी होतं. माझं काय डोक्यात, म्हटलं यार यांना पेमेंट द्यायचं नाही आहे म्हणून हे बोलत असतील. पण जेव्हा मी पुढे जात गेलो, जसे पेपरच्या क्वालिटीज कळायला लागल्या, मग त्यावेळेस मला कळालं यार नाही, त्यावेळेस आपलं हे चुकलं होतं यार. त्यावेळेस त्याच्यामुळे हा कस्टमर आपला गेला. चुकीतून शिकतोच. हा, की आणि आपली चुकी आपण ऍक्सेप्ट करणं हा सगळ्यात मोठा गुणधर्म असला पाहिजे माणसाचा. बरोबर. की नाही यार आपली चुकी होती, पण ती म्हणजे ठीक आहे, ही गोष्ट झाली ना, आता ही गोष्ट नको व्हायला, परत नको व्हायला. मग त्याच्यामुळेच मी आज पण आहे ना असेच कस्टमर घेतो की जे मला प्रीमियम रेट पण देतील,
आणि ते प्रीमियम क्वालिटी पण घेतील. हम्म. बिकॉज मी म्हणजे ह्या दृष्टिकोनातनं विचार करतो आज त्या चुकीमधनं, की जे प्रोडक्ट मी वापरू नाही शकत ना, ते प्रोडक्ट मी दुसऱ्याला नाही देऊ शकत. हा बरोबर. मग तो एक पॉईंट असतो बिझनेसचा, की आणि क्वालिटी मेंटेन ठेवण्यासाठी ती गोष्ट गरजेची पण असते तुम्हाला, की असंच वस्तू बनवा की ज्या वस्तूतून तुम्ही म्हणजे ज्या वस्तूला तुम्ही यूज करू शकाल. मग तो कुठलाही बिझनेस असो, माझाच नाही कुठलाही. मग आता आपल्याकडे आज किती प्रकारचे त्यात व्हरायटीज बनतात? आता पहिले आपण सुरुवात आहे ना पेपर बॅग्स पासून केली होती, ज्या मॉल्समध्ये मिळतात स्क्वेअर बॉटममध्ये. पेपर बॅगमध्ये पण 2 व्हरायटी आहेत, एक व्ही बॉटममध्ये आणि एक स्क्वेअर बॉटममध्ये. आपण बनवतो फक्त स्क्वेअर बॉटम, जे की प्रीमियम यूज होतं. आणि आत्ता आपण चालू केलं 2 वर्षापूर्वी बॉक्सेसमध्ये. अच्छा. आता बॉक्सेसच्या व्हरायटीज खूप आहेत. आपण म्हणजे कस्टमरने सांगितलं ना, मला फोटो दाखवला बॉक्समध्ये की असं असं पाहिजे मला, आपण पूर्ण डेव्हलपमेंट करतो. आम्ही रेडी माल कधीच ठेवत नाही. अच्छा. मी नवीन कस्टमर घेईल, म्हणजे जुने कस्टमर तर आपण तो करतोच, पण मी असे कस्टमर करतो की ज्यांना काहीतरी युनिक पाहिजे आणि ज्यांना काहीतरी मार्केटला दाखवायचं आहे की यार हे काहीतरी वेगळं करताय, असे कस्टमर. कारण ते ती किंमत मोजायला तयार असतात. बरोबर. आणि जे किंमत मोजायला तयार नसतात मग ते हलकी पॅकेजिंग करतात. आणि आज सगळ्यात जर म्हणजे मार्केटिंगचा एक पार्ट असतो तो पॅकेजिंग असतो. जेवढी तुमची सुंदर पॅकेजिंग तेवढ्या तुमच्या मालाला किंमत असते. बरोबर. की नाही का, की आता कसं होतं ना, की एकदम चांगला प्रोडक्ट असतो ना आणि त्याची पॅकेजिंग एकदम तर लो क्वालिटीची असेल. आता आमच्याकडे लो क्वालिटीचे पण पॅकेजिंगमध्ये आपण काम करतो, पण मग कसं असतं ना, की तो कस्टमर आणि ते म्हणजे तो कस्टमर आहे ना, त्याच्या कस्टमरला तो तेवढा अप्रोच नाही करू शकत, अट्रॅक्ट नाही करू शकत. आम्ही सजेशन पण देतो, पण कस्टमरचं काय असतं ना, की नाही यार मला हेच पाहिजे, मला म्हणजे कस्टमर काय करतो, 2 पैसे वाचवायला जातो, पण तो हा नाही विचार करत की माझं या 2 पैशामुळे माझा 10 रुपयाचा पण लॉस होईल. बरोबर. कारण ती पॅकेजिंग बघून जर एक कस्टमर अरे यार ही म्हणजे एखादा सपोज आपण आता डिलिव्हरी करतोय आणि त्याची पॅकेजिंग खूप लो आहे, तर त्याच्याने काय होतं ना, की आता डिलिव्हरीमध्ये कोणाची हाताळणी कशी असते तर ते आपण नाही हे करू शकत. तर त्याच्यानंतर काय होतं ना, की ती पॅकेजिंग वगैरे ती खराब झाली कस्टमरपर्यंत पोहोचता, तर मग कस्टमर म्हणतं यार मग प्रोडक्ट पण खराबच आहे, भले ते प्रोडक्ट चांगला असो. म्हणजे ते म्हणतात ना, काय असतं की छोटी जरी एक अमाऊंटची वस्तू असली तर packaging एकदम प्रीमियम असली केली किंवा प्रीमियम केली तर ती वस्तूची वस्तूची किंमत वाढून जाते. पे मध्ये विकू शकतो माणूस. बरोबर. आज तुम्ही बघा ना, आज लोक माती पण विकताय पॅकेजिंग करून, गौरी विकताय. विकतात. म्हणजे ज्या वस्तूला काही मोल नाही, ती बरोबर. वस्तू आज फक्त पॅकेजिंगमुळे विकली जाते. बरोबर. तोच इश्यू असतो. पॅकेजिंग म्हणजे पॅकेजिंग हा सेक्टर इतका छान आहे, इतका म्हणजे इतका क्रिएटिव्ह आहे, की तुम्ही तुमच्या म्हणजे डोक्यात जे असेल ना आणि ती जर कन्सेप्ट तुम्ही मार्केटमध्ये काहीतरी उतरवण्याचा प्रयत्न केला, हमखास चालून जाईल. फक्त कस्टमर तुमचा तेवढा म्हणजे तो पण तेवढा असला पाहिजे समजूतदार, की नाही ह्या पॅकेजिंगमुळे आपला फायदा होईल, असा इश्यू असतो. आणि कसं असतं ना, की आता काही कस्टमर असतात की ज्यांना म्हणजे काही घेणं देणं नाही पॅकेजिंगशी, मग ते ओपन पण देतील असे पण लोक आहेत काही. म्हणजे त्यांना काय प्लास्टिकमध्ये एक 10 पैसे 20 पैसे खर्च करतील, पण त्यांना नाही कळत की यार हे लोक म्हणजे आज आपण बघितलं ना, की जे मोठे मोठे ब्रँड्स आहेत ते पॅकेजिंग वरच का जास्त खर्च करतात हे लोकांना नाही कळत, की यांना असं वाटतं की यार नाही एक्सपेन्स जास्त होतोय, मग तो आपला पैसा वेस्टेज होतोय, पण तो एक मार्केटिंगचा पार्ट आहे. ते समजून घेतलं पाहिजे लोकांनी आणि बघितलं पाहिजे की नाही आपलं पॅकेजिंग सुंदर आहे तर आपण 10 पैसे म्हणजे 10 रुपये वाढवून पण घेऊ शकतो. जशी तू म्हणलं की आपल्याला जेव्हा बिझनेसमध्ये आपण उतरतो तेव्हा बऱ्याच ठिकाणून टीका होते, टिप्पणी होते, घरचेही सपोर्ट करत नाहीत. मला असं विचारायचंय, जर एखादा तरुण मुलगा आहे तुझ्या सेक्टरमध्ये किंवा तुझ्या बिझनेसमध्ये त्याला यायचं झालं तर त्यांनी काय केलं पाहिजे? कसं आहे ना, आता मेन काय होतं ना, लोकांकडे ना पैसा असतो. म्हणजे आज भरपूर लोक म्हणजे भरपूर मुलं माझे जे मित्र वगैरे किंवा
काही नवीन पण लोक जे भेटतात मला, तर त्यांचं कसं असतं ना की त्यांच्याकडे पैसा पण असतो, पण त्यांना कळतच नाही की आपण बिझनेस काय करायचा. मग मला पण असं वाटायचं की यार आपण काय मदत करू शकतो यांना. तर मला आता म्हणजे माझी ही कन्सेप्ट आली डोक्यात की मला डिस्ट्रीब्युशनशिप चालू करायची आहे लोकांसाठी, की प्रोडक्ट मी बनवून देईन आणि आपली कन्सेप्ट असं असणार, मॉडेल असं असणार आपलं की म्हणजे 1 सिटी 1 डिस्ट्रीब्युटर आपला स्पेशल. आणि त्याच्यात काय आहे ना, आता सपोज तुम्ही एक प्रोडक्ट पकडला ना माझा पॅकेजिंगच्या रिलेटेड, जसं केक बॉक्स घेतला आणि बेस घेतला, तर त्याचं मार्केट खूप मोठं आहे. आता तुम्ही बघितलं तर छोट्या मोठ्या गल्लींमध्ये पण केक शॉप ओपन झालेत, त्यांचे नाही काय तर दिवसाला 10 बॉक्स तर जातील. असे एका सिटीमध्ये किती कस्टमर आहेत. या गोष्टीचा विचार करून जर कोणी असेल माझ्यासोबत काम करण्यास इच्छुक, तर हमखास यावं त्यांचं. मी मदत पण करेल आणि थोडीफार गुंतवणूक करावं लागते. काय गुंतवणूक अमाऊंट असेल बरं ते, म्हणजे आता पूर्ण आपण म्हणजे जवळचे आहेत त्यामुळे एक होऊनच जाऊ दे पूर्ण. कसं असतं ना, आता सपोज म्हणजे एक मी जास्त अमाऊंट नाही. आता लोकांचं कसं असतं, फ्रँचायझी वगैरे घेतात आणि दुसऱ्यांचं नाव मोठं करतात. म्हणजे मला त्याचा विरोध नाहीये, प्रत्येकाचे बिझनेस करण्याचं मॉडेल वेगळं असतं. आणि मी तुम्हाला डायरेक्ट स्वतः चान्स देतोय, स्वतःचा बिझनेस ओपन करा, स्वतः मार्केटिंग करा. सुरुवातीला प्रॉब्लेम्स येतील. एक हार्डली ना आपण जर पकडलं तर 2 लाखापर्यंत जरी इन्व्हेस्ट केली सुरुवातीला, एक प्रोडक्ट पकडला ना तुम्ही, केक बॉक्स, फक्त केक बॉक्स आणि त्याचं बेस, आणि 2 लाख रुपये पकडले सुरुवातीला, नका मल्टिपल प्रोडक्ट्स करू, फक्त एक मार्केट कॅप्चर करा. आणि कसं असतं ना, तुम्ही जर मार्केटमध्ये फिरायला गेलात ना, जर तुम्ही थोड्या कॉम्पिटिटर सोबत जर बोलायला गेलात, तर कॉम्पिटिटर कसं सांगतो ना, अरे यार ते मार्केट काय आहे, मार्केट खूप थंड आहे रे, आणि कॉम्पिटिटर खूप झालेत रे, आणि नाही तुला नाही भेटणार. म्हणजे माझ्यासोबत पण हेच झालेलं आहे. ज्या वेळेस ना मी प्रत्येकासोबत होतं की लोकांना ना बिझनेस करू द्यायचं नसतं समोरच्याला, बरोबर, की माझा बिझनेस जाईल. मला माहिती आहे मी माझा कस्टमर सेट केलाय ना, मला माहिती आहे माझा कस्टमर मी कसा वाचवून ठेवू शकतो. तो लोकांमध्ये कॉन्फिडन्सच नाही. लोकांना असं वाटतं की नाही हा उभा राहिला ना माझा कस्टमर जाईल. मला असं वाटतं की आपला जो कस्टमर आहे तो आपल्याकडे ठेवणं ही एक कलाच आहे तुमचं. ते ना एक म्हणजे तुमची एक जबान, तुमची एक बोलण्याची पद्धत, बरोबर, रिस्पेक्ट. आता रिस्पेक्टचा एक विषय आहे. आपण ना रिस्पेक्ट म्हणजे कसं असतं ना, रिस्पेक्ट म्हणजे काय होतं, आऊजाऊ करणं आणि मग तुम्हाला मानपान देणं. त्या रिस्पेक्टपेक्षा ना, म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही आरे तुरे पण करताय ना कोणाला, पण ते खूप प्रेमाने करताय ना, तर त्या गोष्टीचा इम्पॅक्ट खूप पडतो. बरोबर, तो माणूस जवळचा वाटतो रे. हा, तुम्ही म्हणजे एकदम प्रेमाने बोलतात की नाही यार, आणि म्हणजे खूप आपलंसं वाटतं नाही का, की यार आपला माणूस आपल्याशी बोलतोय, यार आरे तुरे करतोय. ती पण गोष्ट असते. आता प्रत्येकालाच तुम्ही सर मॅडम असं म्हणू नका, पण मग जरी तुम्ही आरे तुरे पण करताय, सपोज सेम एजचे आपण आरे तुरे पण करताय, तर मग ते प्रेम वाढतं त्या गोष्टीने, की नाही यार होत आहे. आता आपला टॉपिक होता की बिझनेसमध्ये की लोकांचं कसं असतं मिथ. तर ह्या म्हणजे मला कसा अनुभव आला होता, मी ना म्हणजे माझाच एक कॉम्पिटिटर आहे, तर मी गेलो त्यांच्याकडे की असं असं आहे म्हणजे. तर म्हणजे सुरुवातीलाच एक ज्यावेळेस बिझनेसची स्टार्टिंग झाली तेव्हा आणि मी मार्केट कसं शोधायचो, मी लोकांना आहे ना 2-3 वर्ष तर माझा चेहराच ओळखून नाही दिला की हा व्यक्ती ह्या इंडस्ट्रीमध्ये एक्झिस्ट करतो असं. अच्छा, मला कारण ना रेट काढून घ्यायचे होते की कोण काय रेटने विकतंय. तर मी काय करायचो, ॲज अ कस्टमर बनून जायचं, अरे माझं इकडं दुकान टाकायचं आहे, मला ही वस्तू पाहिजे, मग तुम्ही काय रेटने देणार, मग क्वांटिटी किती लागणार, मग प्रिंटिंग कशी येणार, मग 4 कलर केली प्रिंटिंग तर किती लागणार, असे रेट काढत गेलो. आणि मग ते रेट मिळत गेले की असं मग मी काय कमी करू शकतो याच्यात, का रेट वाढवू शकतो की क्वालिटी इम्प्रूव्ह करू, म्हणजे रेट कमी करू शकतो की क्वालिटी इम्प्रूव्ह करू शकतो. मग दोघी गोष्टींचा ताळमेळ बसवला, क्वालिटी पण इम्प्रूव्ह केली, रेट पण कमी केले. आणि मेन ह्या इंडस्ट्रीत काय असतं ना, पॅकेजिंगमध्ये लोकांना क्वांटिटीचा खूप इश्यू असतो. अच्छा, हां, तर ते क्वांटिटीचं पण आपण थोडं ॲडजस्टमेंट करून घेतो की कमी क्वांटिटीत पण करून देतो. आणि
रेटमध्ये पण बसवून देतो. म्हणजे माझं मार्केट आहे ना थोडं तो एक प्लस पॉईंट ठरला मला की माझं मार्केट गॅप फील करण्याला. अच्छा. आता खूप सारे कस्टमर आहेत माझे आणि नाशिकमध्ये बऱ्यापैकी छान कस्टमर आहेत. म्हणजे मोठ्या मोठ्या ब्रँडसोबत आपलं चांगलं टायअप आहे. आणि जेव्हा तुमचा एक मोठा ब्रँडशी टायअप होतं ना तुमचं मार्केट ऑटोमॅटिकली ग्रो होत चालतं. म्हणजे मला असं वाटतं सुरुवातीलाच तो फेस असतो एक की त्यावेळेस माणूस टिकला ना एकदा बस की तो वरती जाणार. बरं आता टिकायचा विषय असा होता ना मी म्हणजे होप सोडून दिले होते एकदा. हा तर मी ना म्हणजे 6-1 महिने ना म्हणजे एक कस्टमर चालू झाल्यानंतर सुद्धा माझे 1-2 कस्टमर मिळाले. त्याच्यानंतर आहे ना 5-6 महिन्याचा गॅप पडला की एकदम शांतता मार्केटमध्ये की यार काय करायचं. मग सगळं मी जॉब पण करायचो, बिझनेस पण करायचो, आणि तो जॉबचा पैसा यायचा तो तिकडे टाकायचो. पेपर आण, हे आण, ते आण, आणि रेंट वगैरे सगळं स्वतः पे करणं, ते सगळं स्वतः करत होतो. मग एकदा ना असंच आता घरचं जेव्हा स्टार्ट करायचा विषय होता आपला, तर जेव्हा बंद करायचा विषय येतो ना तेव्हा पण असंच होतं. मग मी जेव्हा स्टार्ट करायचं तेव्हा विचारलं पण होतं. आणि मग आता बंद करायच्या वेळेस पण म्हटलं मला असं वाटलं की म्हणजे होप सोडून देतं एक पॉइंटला कुठेतरी माणूस, पण ना एक चिंगारी येते कुठून तरी की ती तुम्हाला ना जागा ठेवते. फक्त मला असं वाटतं संयम पाहिजे त्यासाठी. हा तर ती चिंगारी अशी होती ना मला म्हणजे माझा लहान मामा आहे ना थोडा म्हणजे तो आहे बिझनेसमध्येच आहे पण जे तो रफ आहे थोडा. तर पण आहेत म्हणजे ॲटलिस्ट मला त्याच्या बोलण्यामुळे मी टिकून राहिलोय ह्या गोष्टीमुळे. ही पण एक गोष्ट आहे चांगली वाटते मला त्याचे. तर त्यावेळेस मी असंच सांगितलं की म्हटलं यार मी बिझनेस बंद करतो आणि करतो म्हटलं नोकरी, नाही का काही जे चालत नाही म्हटलं एवढं. तर हा म्हणे म्हणजे माझा लहान मामाच हा म्हणे तुला चालू करण्याच्या वेळेस आम्ही थोडी सांगितलं होतं म्हणे, आता बंद करायच्या वेळेस काय सांगू म्हणे आम्ही. मग मी त्यावेळेस मग ना मला थोडा हे वाटलं, वाईट पण वाटलं आणि थोडा राग पण आला, नाही का. म्हटलं यार असं कसं काय बोलतं, आपण विचारत होतो ना यार. पण मी त्यावेळेस विचार केला यार म्हटलं आपण ते चालू कशासाठी केलं होतं. तर मग तो आहे ना चालू ठेवला आणि म्हणजे खूप अजून थोडे दिवस लागले 2-2.5 महिने, पण कस्टमर आले, टिकले. आणि त्याच्यानंतर आहे ना मग मी अजून एक मोठं मशीन घेण्याचा निर्णय घेतला की 3-3.5 वर्षानंतर हार्डली, की म्हटलं आपल्याला आता पेपर बॅग सोडून बॉक्समध्ये पण उतरायचं. जेव्हा बॉक्समध्ये उतरलो त्याच्यानंतर पण बॉक्स लगेच मार्केट कॅप्चर नाही झालं, गॅप फील नाही झाला तो. तर मग त्याच्यानंतर पण आहे ना मग स्पेस गेला, थोडं सगळं घरून टाकायला लागलं. पण आज असे कस्टमर आहे ना, आज एक कस्टमर नाही काही तर माझा ₹1,00,000 असतो. अच्छा. हा आणि पहिला कस्टमर कितीचा होतो? पहिला कस्टमर होता माझा 9,500चा. म्हणजे 9.5 पासून तर आज 1,00,000 पर्यंत गेले. म्हणजे हेच असतं की एक तुम्ही ज्यावेळेस टिकून राहता ना मार्केटमध्ये, बरोबर, तर त्यावेळेस तो एक गॅप असतो, तो गॅप सडनली निघून गेला ना, बरोबर त्यानंतर ते एक पॉइंट येतो, तिथनं पुढे एक ग्रोथ व्हायला सुरुवात होते. हा बस म्हणजे तुम्हाला आहे ना एका पॉइंट पर्यंत पोहोचायचंय. तो पॉइंट कुठे येईल, किती दिवसांनी येईल हे तुम्ही नाही सांगू शकत सुरुवातीला. तो 2 दिवसात पण येऊ शकतो आणि 2 वर्ष पण लागू शकतात. नाही मी तर म्हणतो ना तुम्ही जोपर्यंत तो पॉइंट येत नाही ना तोपर्यंत काम करत राहा. कारण 5 वर्ष लागो 10 वर्ष लागो. आता लोकांचं कसं असतं ना की आज पैसा टाकला म्हणजे भरपूर लोक मला पण भेटतात की अरे मी चल तुला फंडिंग करतो. आता मशीन घेतलं होतं ना मी लास्ट म्हणजे मागचं, त्यावेळेस पण मला भरपूर लोक बोलले की म्हणजे मी बिझनेस लोन केलं होतं ते झालं पण आता. तर त्याचं कसं होतं ना त्यावेळेस मला लोक बोलले की काय लोन करतोय, चल मी फंडिंग करतो तुला आणि आपण करू. आणि मला माहिती आहे लोकांमध्ये ते पेशन्स नाहीये. लोकांचं कसं आहे, आता पैसा गुंतवला की संध्याकाळी उद्या नाही आज चालू झाला पाहिजे. तो एक फॅक्टर आहे की भाई. आणि मला माहिती आहे की लोकांची मेंटॅलिटी काय आहे. कारण बिझनेसमध्ये उतरल्यानंतर एकदम खूप संयम लागतो. जरी तो बिझनेस रन पण असला आणि तुम्ही काहीतरी नवीन कॅटेगरीत उतरताय तर तो नवीन कॅटेगरी पण तुम्हाला म्हणजे कव्हर अप करायला तो वेळ लागून जातो. आणि एकदाचा जो कव्हर अप झाला ना भाई तुम्ही सेट आहे. म्हणजे तुम्ही नसताना पण ती गोष्ट चालते. मग
म्हणजे बिझनेसचा हा एक रूल आहे की एकदा सेट झाला की तुम्ही ठीक आहे, सगळं फोनवर होतं आज. म्हणजे मला प्रत्येक वेळेस ना पहिले काय व्हायचं, मला प्रत्येक ठिकाणी जायला लागायचं की सर मला पेपर पाहिजे, असाचा पाहिजे, ही साईज. मी आज एक फोन केला ना की म्हणजे मला ह्या साईजचा पेपर पाहिजे आणि ह्या ठिकाणी पाहिजे. मला तुमच्या दुकानातून नाही, मला ह्या ठिकाणी मला पाहिजे. आता म्हणजे आता कसं असतं ना बिझनेसचं, प्रत्येक गोष्ट तुमच्याकडे नसते. आता माझ्या काही गोष्टी बाहेरून पण होतात, मग मला तो पेपर म्हणजे रॉ मटेरियल घेतल्यानंतर मला दुसरीकडं पण देणं आहे. माझं एका फोनवर काम होतं की सर आपलं इथे असं आहे, ह्या प्रिंटिंग प्रेसला टाकायचं आहे, बस पेमेंट केलं. आणि माझं पेमेंटचं असं आहे की म्हणजे माझे व्यवहार इतके क्लिअर आहेत ना की मला आज म्हणजे मी माल उचलायच्या आधी, म्हणजे जर संध्याकाळी माझा माल येणार असेल ना, मी सकाळी तुम्हाला पेमेंट करून देईल. आता लोक म्हणतात काय म्हणजे आपलं जर बोलणं चांगलं असेल तर पेमेंटचा इश्यू येत नाही. कुठली गोष्ट अशी आहे की ती म्हणजे ती क्लिअरच पाहिजे, म्हणजे तुमचा शब्द क्लिअर पाहिजे की तुमचा पैसा क्लिअर पाहिजे की तुमचा बिझनेस प्रोडक्ट क्लिअर पाहिजे? तिघं गोष्टी माझ्या मते तरी, तुमचा शब्द पण आणि तुमचं म्हणजे जिकडून आपण माल घेतोय त्यांच्याशी व्यवहार पण आणि तुमचं प्रोडक्ट पण. कारण म्हणजे मला असं वाटतं ना की अर्धी मार्केटिंग आहे ना तुमच्या प्रोडक्ट करता. रिसेंटली एक कस्टमर केले माझे आणि त्यांची जी बॅग बनवली मी, ती बॅग बघून ना मला खूप सारे कॉल आले की अरे यार मला ही बॅग आवडली, मला पण बनवायची. म्हणजे भलेही तो कस्टमर कन्वर्ट हो नको, पण तो आपल्याला तो एक ना प्राऊड फील करून देतो की नाही यार आपलं प्रोडक्ट इतकं छान आहे. तर ती पण गोष्ट मॅटर करते की तुमचं म्हणजे प्रोडक्ट चांगलं असेल ना, तर ते कस्टमर तुम्हाला अप्रोच करायची गरज नाही पडत. कस्टमर स्वतः म्हणजे मेंटली इतकं प्रिपेअर असतं की नाही यार ही गोष्ट चांगली आहे आणि ही गोष्ट बनवून दिला हा व्यक्ती. आणि आता म्हणजे कालचाच किस्सा आहे माझा. मी एक नवीन कस्टमर होता आणि माझं अजून एक गोष्ट सांगतो. माझा ना एक कस्टमर आहे, तर तो व्यक्ती आहे ना माझ्या बोलण्यामुळे म्हणा, माझ्या कामामुळे म्हणा, जे काही म्हणजे त्यांच्या थिंकिंगनुसार, मला माहीत नाही ते मला काय इतकी हेल्प करताय. ती व्यक्ती ना असं त्यांच्या इंडस्ट्रीमधला कुठलाच व्यक्ती नाही की ते पॅकेजिंगसाठी दुसरीकडे जाऊ देतील. तो व्यक्ती ना, आणि काय असतं ना तुमचं काम, तुमचं बोलणं हे खूप मॅटर करतं. तुमचं काम पण चांगलं पाहिजे आणि बोलणं पण चांगलं पाहिजे. प्रत्येक वेळेस तुम्ही म्हणजे पोलाइटली बोला. असतं बिझनेसमध्ये थोडं 19-20 पण होतं, पण कसं असतं ना ते तुम्ही ते कव्हर अप पण करता आलं पाहिजे की आपलं झालंय की, तर तुम्ही त्यांना तसं हे करा. माझं ना म्हणजे माझा स्वभाव आहे ना थोडा असा गरम आहे खूप, की मला असं होतं ना की म्हणजे पहिले व्हायचं मला असं व्हायचं ना की यार हा व्यक्ती मला असंच कसं काय बोलला. पण ना जसं जसं बिझनेसमध्ये जात गेलो ना, जेव्हा कळालं की यार इथे म्हणजे शांत राहिल्याने जी गोष्ट तुला मिळेल ना, आणि मेन आपल्याला मोटिव्ह क्लिअर आहे भाई, आपला पैसा पाहिजे, मग तो पैसा शांत राहिल्याने मिळेल की चिडचिड केल्याने मिळेल, ही गोष्ट कळून गेली. मग तो भाई आपल्याला कळालं की पैसा इम्पॉर्टंट आहे आणि ते शांत राहिल्यानेच मिळेल. जेव्हा तुम्ही शांत राहता ना, तर समोरचा किती पण चिडचिड करू द्या, तो एका पॉईंटला शांत होता. आता माझ्यासोबत ना एक इन्सिडेंट झाला होता. तर म्हणजे मी नवीनच होतो तेव्हा, एक दुसरा तिसरा चौथा कस्टमर असेल माझा त्यावेळेस. तर त्यांची काही खूप मोठी ऑर्डर नव्हती, पण मला ती त्यावेळेस इम्पॉर्टंट होती त्या गोष्टी. म्हणजे छोटी पण असेल, ती 2000ची जरी ऑर्डर असेल ना, तर ती माझ्यासाठी इम्पॉर्टंट होती त्या काळासाठी. तर मी ना त्या व्यक्तीला सकाळपासून म्हणजे मी एकदम असं फॉलोअप राहायचं मी मोबाईलमध्ये, कारण माझ्याकडे ऑर्डर नव्हत्या सुरुवातीचे 5-6 महिने. मी एकदम असं फोनमध्ये चालत राहायचो की आज याला मेसेज करायचा आहे, आज याला कॉल करायचा आहे, आणि रात्रभर हेच नाही का डोक्यात. मी ना सकाळी 4:30-5 पासून आहे ना त्या व्यक्तीला असं फॉलो करत होतो की हा व्यक्ती ऑनलाईन दिसतोय, मेसेज टाकू का नको. मग मी मेसेज टाकला सकाळी 6:30-7ला. मग टाकला, सर म्हटलं एनी अपडेट फॉर पेमेंट. मग म्हणजे रिप्लाय नाही आला. मग मी ना 2-3 तास जाऊ दिले. 9:30च्या आसपास मी एक कॉल केला, 9:30-10. आता मार्केट ओपन होण्याचा टायमिंग 9-10च्या आसपास असतो.
मग मी कॉल केला, त्या व्यक्तीने कॉल उचलला आणि इतका चिडला माझ्यावर, इतका चिडला, म्हणजे एजेड आहे थोडे, इतका चिडला माझ्यावर तो व्यक्ती की तुला कळत नाही का कॉल करण्याची काही वेळ आहे का नाही आहे, लोक झोपलेले असतात. अरे भाई, मी तुला सकाळी 4:30 वाजता फॉलो करतोय, तू ऑनलाईन आहे, पण तू म्हणतो वेळ असते की नाही झोपायची, काही असते. मग मी ना काहीच नाही बोललो, म्हटलं ठीक आहे सर, सॉरी 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 म्हटलं, काय काय हरकत नाही, ठीक आहे ठीक आहे म्हटलं, सॉरी फॉर डिस्टर्बिंग. मग मी तो कॉल ठेवून दिला. त्या व्यक्तीचा आहे ना परत 5 मिनिटानंतर मला कॉल आला. अरे म्हणे यार सॉरी म्हणे, बोल ना म्हणे, तू काय म्हणत होता. म्हटलं सर काय नाही, मला प्रिंटिंगसाठी द्यायचं होतं मटेरियल, तर तुम्ही ॲडव्हान्स टाकणार आहे का आज, म्हणजे मी पैशांसाठी नाही कॉल केला म्हटलं, पण आपलं काम फॉरवर्डिंगला देऊ का म्हटलं. म्हणे ठीक आहे देऊन टाक म्हणे, आणि पेमेंट आहे ना म्हणे येऊन घेऊन जा म्हणे 1 तासांनी. म्हटलं ठीक आहे सर. म्हणजे हे असतं नाही का की त्या जर वेळेस मी त्याला बोलून दिलं असतं ना काहीतरी, गेला असता कशी. हा, तो कस्टमर माझ्याकडे नसता आला. मला तरी असं वाटतं ना, प्रत्येक बिझनेसमॅनने ना नोकरी केली पाहिजे. म्हणजे ज्याला बनायचंय, आपल्या आता जे मिडल क्लास आहे म्हणा किंवा कोणी पण म्हणा, त्याने ना नोकरी केली पाहिजे. त्याला कळतं की अरे कोणाचं म्हणजे, आणि सपोज आता कोणी चांगल्या पदावर पण असेल तर त्याला बिझनेस स्ट्रक्चर कळतं की कोण, म्हणजे यांची टीम कशी काम करते. म्हणजे सपोज आपल्याला बिझनेस पण करायचा आहे तर ती टीम कशी आपण वर्क करणार आणि ती टीम कशी सेट करायची. अकाउंटंट काय काम करतो, तुमचं मॅनेजर काय काम करतो, तुमची क्वालिटीची टीम काय काम करते, तुमची प्रोडक्शनची टीम काय काम करते, त्यांचा डेली डेटा कसा अपडेट राहतो, त्यांचं म्हणजे स्टॉक कसा मेंटेन असतो, त्यांचं म्हणजे इन्व्हेंटरी कशी होते. ह्या सगळ्या गोष्टी, ह्या गोष्टींसाठी तुम्हाला करावं लागणार की तुम्ही डायरेक्टली नाही शिकणार. मग तुम्हाला सगळं कन्सल्टंट करावं लागेल. आणि काही काही असे पण लोक आहेत, म्हणजे आता ते योग्य आहे की नाही योग्य मला आजपर्यंत नाही कळालं, पण बिझनेस करताना ना काही काही लोक ना म्हणजे त्या बिझनेसमधला म्हणजे कन्सल्टंट घेता, त्या व्यक्तीला पैसे देता. मला असं वाटतं की जरी कन्सल्टंट लावला ना तर तुमचा कुठेतरी लॉस होऊ शकतो. तर लॉसमधनं पण तुम्ही शिकणारच आहे आणि प्लस कन्सल्टंटला पण पैसे देणारच आहे. तर ते कुठेतरी मला असं वाटतं की ना स्वतः शिकलं पाहिजे माणसाने. ते भले तुम्ही कुठून पण शिका, स्वतः काम करा, स्वतः जॉब करा, भले तुम्हाला हॉटेल टाकायचं आहे, एखादा शेफ म्हणून जा, कुठेतरी वेटर म्हणून जा, पण त्या सेक्टरमध्ये काम करा. कारण मी ह्या सेक्टरमध्ये नव्हतो ना, तर मला खूप वेळ लागून गेला शिकायला की पेपर कसा म्हणजे कसा ओळखायचा, काय ओळखायचा. ते जर मी 1-1.5 वर्ष जर काम केलेलं असतं ना तर मला लवकर गॅप फील करता आला असता, माझ्या चुका लवकर कळाल्या असत्या मला. आणि मला असं वाटतं कुठल्याही सेक्टर असो किंवा कुठलाही बिझनेस असो, ज्यामध्ये माणसाला उतरायचंय ना की त्यामधलं माणसाला चांगल्या प्रकारे नॉलेज पाहिजे. बरोबर. मग तुम्ही साधी हॉटेल जर टाकायची म्हटलं ना तर तुम्हाला हॉटेल मधल्या सगळ्या म्हणजे भांडे घासण्यापासून मी तर म्हणतोय तर सगळ्या स्टेप पर्यंत सगळं काम तुम्हाला आलं पाहिजे. 100%. आता म्हणजे मी ज्या पण मोठ्या लोकांसोबत काम म्हणजे आमचं टायअप असतं किंवा काय बघतो ना, तर करतात ते पण, तरी ते करोडपती येतात, तरी ते सगळं मॅनेज करतात, प्लेट्स उचलणं हे ते. म्हणजे तुम्हाला असं काय होऊन जातं ना, जो बिझनेसमध्ये नसतो ना तर त्याला असं वाटतं की हा काय इन बिन करून आला, हा कारमधनं उतरला, आता बसेल खुर्चीवर जाऊन. नाही, तसं नसतं. त्यांनी कुठून तरी सुरुवात केलेली असते आणि तो म्हणजे नाहीतर आहे ना तो व्यक्ती तेवढा हे नसतो, इम्प्रूव्ह नाही होत लवकर. मग एक तर इम्प्रूव्ह नाही होणार, नाहीतर मग तो फेल होऊन जाणार. म्हणजे इम्प्रूव्ह व्हायला एक तर वेळ लागेल, नाही तर तो फेल होईल. या दोघांपैकी एक गोष्ट होणार. पण जर एखादा व्यक्ती इम्प्रूव्ह झालेला आहे आणि तो तर ते ह्याच गोष्टींमधनं होतो की तो डाऊन टू अर्थ असतो, त्याला लाज नसते कामाची की आपण हे पण करू शकतो, ते पण छोटं मोठं नसतं, छोटं मोठं नसतं. तेच तर म्हणजे, आणि मला असं वाटतं ना की तुम्ही काहीही करा, काहीही करा, काही फक्त ते जिद्दीने केलं ना तर ते मोठं होऊन जातं. बरोबर. आमच्या सेक्टरचे व्यक्ती आहेत, त्यांनी एक म्हणजे एक बिझनेस उभा केला आहे, तर ते हेच कामं करतात, भंगार वगैरे. पण मग तो त्या लेवलला करतात की त्यांचं टीम आहे, मग तो सगळा सेटअप रेडी आहे,
मग ते घ्यायचं, म्हणजे तो मोठ्या लेवलला करतात. आपल्याला असं वाटतं की यार ह्या व्यक्ती लगेच. आणि मला म्हणजे ठीक आहे, आपण खूप छोट्या घरातनं येतो ना, तर त्यावेळेस त्या गोष्टी करतो. आणि जे वडिलांच्या खुर्चीवर बसतात ना, त्यांना नाही पडत गरज. हां. एक म्हणजे आपल्याला वाटतं की प्रत्येकाने करायला पाहिजे. करतात काही काही लोक आहेत पण असे की म्हणजे वडिलांच्या खुर्चीवर बसताय आणि त्यांना पण म्हणजे खूप डाऊन टू अर्थ पण लोक आहेत. माझ्याच ओळखीचे खूप चांगले लोक आहे की, पण काही काही इतके आरोगन्स आहेत, म्हणजे काही म्हणजे इतका आरोगन्स आहे त्या लोकांमध्ये की भाई खूपच काय. अरे पण तुमच्या वडिलांनी कसं केलंय, काय केलंय ते समजून घ्या. मग त्या गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या ना, तुमचं सगळं आरोगन्स निघून जाईल. मी कसं उभं केलंय, काय ते सगळं तुम्ही जर तो फेज नाही बघितला ना, तर तुम्हाला कोणाची इज्जत नाही करता येत. बरोबर. ते काय असतं ना की आपल्याला असं वाटतं की अरे यार हे म्हणजे आपल्याकडे पैसा आहे, हा काय असंच आहे. मग ते एक होऊन जातं की समोरचा माणूस आहे ना दुखावला जातो त्याच्याने. तर त्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे मला असं वाटतं. बिझनेसमध्ये प्रत्येक जण सारखा आहे, छोटा असो मोठा असो, तुम्ही सपोर्ट करा. आणि असं नाही राहत की आज मी ह्या सेक्टरमध्ये उतरलोय, तर मला असं वाटतं ना की मी जर कोणाला म्हणजे माझ्याकडे सपोज आता एखादा व्यक्ती आला की अरे असं असं करायचं आहे आणि मला तू मदत करशील का, सपोज मी त्याला मदत नाही केली, आणि जर त्याला ती करायची ना, तो ती कशी पण करेल. मग मी त्याला मदत केली काय नाही केली काय बरोबर. फरक नाही पडत. पण ती जर मी त्याला मदत केली ना, तो मला उद्या उठून लक्षात ठेवेल, वैभव असं असं आहे यार, की असं असं झालं, तसं तसं झालं. आणि तो 4 लोकांमध्ये माझं नाव पण काढेल की नाही यार मला या व्यक्तीने मदत केली होती. आणि कुठेतरी फरक पडतो की सपोज आज तो जरी तुमच्या इंडस्ट्रीमध्ये उभा राहतोय, तुम्ही त्याच्यापेक्षा 10 पावलं पुढे आहेत ऑलरेडी. तुम्ही जेव्हा तो 10व्या पावलावर येईल, तुम्ही 100 पावलावर राहाल. असं राहतं की म्हणजे लोकांचं तेच कन्सेप्ट क्लिअर नाही होत की यार हा आला मग आता माझा धंदा खाऊन जाईल. नाही यार, तुमचं सेट आहे ना ऑलरेडी, तुम्ही कशाला घाबरताय. आणि जसं असतं आता तुमच्या सेक्टरमध्ये माणसं वाढत आहेत, तसं तुम्ही ज्यांच्यासाठी काम करतायत त्यांचं सेक्टर पण तर मोठं होतंय. हो, बरोबर. आणि तुम्ही परत मला असं वाटतं की कुणाचं नशिबातलं कोणी घेऊ शकत नाही. नाही घेऊ शकत तुम्ही किती कॉम्प्युटर असू द्या मग. ते. नशिबाच म्हणजे असतं, एक नशीबच असतं खरं तर. आणि त्याला म्हणजे मेहनत वगैरे ह्या सगळ्या गोष्टीला साथ लागतेच. मेहनतीशिवाय काय होत नाही. नाही होणार. कारण म्हणजे आजपर्यंत असं कोणीच नाही की जो फक्त घरात बसून राहिला आणि त्याला आपल्याला नशीब चांगलं आहे आणि मग त्याला मिळालं. असं नाही, तुम्हाला बाहेर पडावं लागणार. माझं असं आहे ना की मी म्हणजे माझं हे टार्गेट ठेवतो मी की मला रोज नवीन आहे ना, म्हणजे भले तो भेटो नको भेटो, पण माझ्या डोक्यात एकच थिंकिंग असते, मला रोज एका नवीन माणसाशी बोलायचं असतं. भले त्याच्याकडून मला काही म्हणजे व्यावहारिक फायदा हो नको काही असो, पण मी रोज एका नवीन माणसाशी बोलणार. त्याच्या कोणता माणूस तुम्हाला काय शिकवून जाईल ना, ही गोष्ट आपण नाही करू शकत. एखादा भिकारी पण एवढा लाख मोलाचं ज्ञान देऊन देत होतो ना कधी कधी, की आपल्याला असं वाटतं की यार हा व्यक्ती असं बोलून गेला. आपल्या तरुण मुलं खूप आहेत, त्यांना बिझनेस करायचा आहे, पण काय बिझनेस करावा, म्हणजे बिझनेस काय, लोक आत्ता बिझनेस करतात तो आत्ता चालेल अशा स्थितीला, याचं भविष्य काय आहे हे माहीत नसतं, आणि असेच बिझनेस जास्त बंद पडतात. तर हे जे तो बिझनेस करतोय ना, मला तरी वाटतं याचं भविष्य खूप मोठं आहे. म्हणजे आहे आणि आपण ते बनवणार. हे सगळ्या गोष्टी ना आपल्या हातात असतात. म्हणजे बंद पडण्यामागे आता खूप सारे सेटअप्स पण असतात की ना खूप सारा पैसा टाकून देतात. आणि प्रत्येक बिझनेसला ना सुरुवातीला काही पर्सेंटेजमध्ये लॉस पण ठरलेला असतो. तर तो लॉस ना लोक कॅल्क्युलेट नाही करत. म्हणजे आता सपोज आपण एक उदाहरण देतो मी तुम्हाला. सपोज आपण ₹1,00,000 इन्व्हेस्ट केले कुठेतरी आणि त्या बिझनेसला सुरुवातीला तुमचा 15% लॉस आहे. तर आपण तो म्हणजे वार्षिक पकडू, वार्षिक तो 15% लॉस आहे ₹1,00,000 मागे. तर आपण आहे ना तो 15% काय ₹15,000 तो आपण बेअर करू शकतो. आणि तेच जर आपण कोटीमध्ये इन्व्हेस्ट केली तर तो वर्षाला जो असतो 15% तो
15% वाढ, म्हणजे 15%च्या हिशोबाने तो 15 लाख रुपये होऊन जातो. मग ते लोक काय करतात, मग ते लोक आहेत ना हारून जातात मानसिक. मग तिथे लोकांचं हे होऊन जातं की नाही यार आपला इतका मोठा लॉस झाला. मग अरे तुम्ही इन्व्हेस्टमेंट पण तेवढी केली होती, तुम्ही जर पर्सेंटेजच्या हिशोबाने बघाल तर तो तुमचा बरोबर आहे, पण जेव्हा ती अमाऊंट बघता करन्सीमध्ये तर त्यावेळेस ते म्हणजे कुठेतरी मानसिकरित्या मागे पडता आणि त्याच्यामुळे ते बिझनेस लॉस होता, म्हणजे बंद पडतात असं. आणि मी तर म्हणतो ना बिझनेस बंद पडू शकतच नाही, कारण बिझनेसला कॉम्पिटिशन खूप कमी आहे ॲज कम्पेअर टू नोकरी. कारण आज जर तुम्ही सरकारी नोकरी घेतली ना तर, किंवा आय टीमध्ये आहात तुम्ही, पुण्याला किती मोठा आय टी पार्क आहे आणि तुम्ही लाईन बघा किंवा दररोजचे इंटरव्ह्यू वगैरे, एका जागेसाठी 500-500 1000 मुलं येतात. तर तुम्ही ते पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करा आणि ते बघा की यार 1000 मुलांच्या मागे एक जागा आहे, तर तो पर्सेंटेज कुठे होतो, 0.1% मध्ये जातो. म्हणजे तर तो गॅप फिल करा. आणि याच्यात बिझनेसमध्ये सक्सेस मिळवण्याचे पर्सेंटेज जास्त आहे, कॉम्पिटिटर इतके नाही आहे जसं लोक तुम्हाला दाखवत आहे. बिंदास या, बिझनेस करा आणि जे मनाला वाटतंय ते करा. लोक तुमचे किंवा तुमचे कॉम्पिटिटर किंवा इतर बिझनेस करणारे लोक काय सांगताय तो विचार करण्यापेक्षा एक्झिक्यूट करा, एक्सपिरियन्स करा. आणि एक्सपिरियन्समधनं जेव्हा दिवशी तुम्ही शिकाल ना त्या दिवशी तुम्ही 100% कुठेतरी पोहोचाल. भलेही तो बिझनेस जरी फेल झाला तर तो बिझनेसचा त्या बिझनेसचा एक्सपिरियन्स तुम्हाला दुसऱ्या बिझनेसमध्ये तरी कामात येईल. हा विचार नका करू की ज्या दिवशी तुम्ही ठरवलं ना बिझनेस करायचा आहे तर शेवटपर्यंत तुमच्या डोक्यात हेच असलं पाहिजे की मला बिझनेसच करायचा. मग त्याला दुसरा ऑप्शन नाहीये काही. बरं, बिझनेस करायच्यासाठी सगळ्यात मोठं काय, म्हणजे तुमच्याकडे पैसा पाहिजे की संयम पाहिजे की काहीतरी करण्याची इच्छा पाहिजे? कसं असं माझ्या एक्सपिरियन्सवरनं सांगतो मी. म्हणजे संयम हा पार्ट आहेच, पैसा असला तरी संयम हा पार्ट म्हणजे आहेच. तो संयम खूप मॅटर करतो की तुमच्याकडे पैसा असून पण आहे ना काही काळापर्यंत तुम्ही कस्टमर अप्रोच करणं शिकणं हे ते, म्हणजे कस्टमर कसा आणायचा ह्या गोष्टी तुम्हाला माहिती नसतात. भलेही तुम्ही पैसा असू द्या, मग तुम्ही टीम पण हायर केली, जर तुमच्याकडे चांगली टीम पण नसेल मग ती गोष्ट मॅटर म्हणजे करते की तुम्हाला तेवढा पेशन्स ठेवून म्हणजे पैसा पण लावणं आणि पेशन्स पण ठेवणं, ह्या दोघं गोष्टी मेंटेन पाहिजे. आता आणि मला असं वाटतं ना की पैसा पण इम्पॉर्टंट आहे बिझनेस करण्यासाठी. म्हणजे पैसा इम्पॉर्टंट आहेच ॲक्च्युली, का तर तो तुम्ही कुठून पण कमवा, म्हणजे नोकरीतून कमवा, भले दुसऱ्या कुठल्या बिझनेसमधनं कमवा किंवा अजून काहीतरी इतर मार्गांनी कमवा, पण पैसा इम्पॉर्टंट आहे. कारण मला ग्रोथला चान्स मिळाला असता खूप आधीच जर माझ्याकडे पैसा असता, जर माझी परिस्थिती नसती की म्हणजे परिस्थिती चांगली असती तर मी लवकर माझ्या पॉईंटपर्यंत पोहोचलो असतो. तर त्या पण पैसा पण इम्पॉर्टंट आहे, तुम्ही कमवा, इन्व्हेस्ट करा आणि त्याच्यातून शिका, 100% बिझनेस उभा राहणार. नक्कीच, खूप छान वाटलं तू या ठिकाणी आला आणि आमच्या व्ह्युअर्सला खूप छान गाईड केलं. मला वाटतं जे तरुण युथ आहे त्यांनी जर हा पॉडकास्ट बघितला नक्की त्यातून काहीतरी ते प्रेरणा घेतीलच. आणि आल्याबद्दल खूप खूप थँक्यू. खूप काय बोलायचं असेल, शेवटचा एक संदेश द्यायचा असेल? माझा एक संदेश आहे तरुण पिढीला, तुम्ही काहीही करा, बिझनेस करा, नोकरी करा. म्हणजे माझं तर मत आहे, मी एक स्वतः बिझनेसमॅन म्हणून सांगतो, तुम्ही बिझनेसच करा, पण तरी पण एक सांगतो की बिझनेस करा, नोकरी करा किंवा कुठलंही इतर काम करा, पण ते इतकं टॉप लेवलचं झालं पाहिजे ना की तुमच्याशिवाय लोकांना म्हणजे तो तुमचं जे सेक्टर असेल तर त्या सेक्टरमध्ये जेव्हा लोक पाहतील तर तेव्हा लोकांना तुमचं नाव आठवलं पाहिजे. आता म्हणजे इतकं तुमचं दबदबा असला पाहिजे त्या सेक्टरमध्ये. तर तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणखी काही बिझनेस रिलेटेड तुम्हाला काही प्रश्न असतील तेही कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. तोपर्यंत धन्यवाद.